दिवाणगाव फौजदारी न्यायालय माळशिरस या ठिकाणी आहोत. आपल्यासोबत ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल निवडणूक प्रक्रियेसंदर्भात. तर या बारचे काही प्रश्न असतील किंवा त्यांच्या काय आपल्या अपेक्षा आहेत ते आपण जाणून घेणार. या बारचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. तर काय महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. काही उमेदवार पण आपल्याकडे आले असतील. वकिलांना स्टायपंड देऊ म्हणले तर अद्याप कुठल्याही स्टायपंडसाठी प्रयत्न झालेला नाही. तसं स्टायपंड कुठल्याही मंजूर झालेलं नाही. तसंच प्रत्येकजण येते असं करू आपण तसं करू, पण प्रत्यक्षात काय केलं जात नाही आणि फक्त हारतोय घेऊन गप्प बसते. आणि वकिलांसाठी संरक्षण कायदा करू आपण म्हणून बरेच वेळा आश्वासन दिले गेले, पण अद्याप त्याच्याबद्दल काय झालेलं नाही. त्याबद्दल लवकरात लवकर वकिलावर कितीतरी अन्याय होते, हात मात करते वकिलांना, कोणाचे पाय मोडते, कोणाचे मर्डरी होते. अशा परिस्थितीमध्ये वकिलांना संरक्षण कायद्याची गरज आहे. असं असताना संरक्षण कायद्याबाबत अद्यापर्यंत बिल पास झालं नाही, तर असं बिल लवकरात लवकर पास करून घेणं गरजेचं आहे. अधिवक्ता संरक्षण कायद्याविषयी सर्वांचा अपेक्षा आहे की एक चांगला कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू व्हावा, जे की राजस्थान आणि पंजाबमध्ये हा कायदा 2023 पास झालेला आहे. नंतर महाराष्ट्र तर प्रक्रिया पूर्ण शासनाने केलेली आहे. खरा प्रश्न राहतो तो फक्त की वकिलांच्या न्याय मागण्या आहेत त्याचा, किंवा ज्युनियर असतील त्यांना स्टायपनचा विषय असेल, सिनियर असतील त्यांना मानधन असेल किंवा शेवट हे असेल. तर या संदर्भात तुम्ही काय बोलता? मी ॲडव्होकेट अल्ताफ अतार. खरं तर महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचं इलेक्शन जर 5 वर्षांनी येत असतं, परंतु जे काय गेल्या 5-7 वर्षापूर्वी जे आश्वासन दिले होते त्यातली किती टक्के आश्वासनं पूर्ण केले गेली हा खरं तर चिंतेचा विषय आहे. खरं तर त्या 25 सदस्यांच्या बॉडीमध्ये चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या पदासाठीच खरं तर चुरस लागलेली असते, परंतु तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी वकिलांचे जे काही बेसिक अडचणी आहेत त्या अडचणी कुणीच सोडवताना मनापासून दिसत नाही. याचं खरं तर उलगडा होणं येणाऱ्या इलेक्शनच्या काळामध्ये होणं खूप गरजेचं आहे. खरं तर आताच विशाल बापू असतील, वजीर शेख असतील यांनी मतं मांडली की वकिलांचा संरक्षण कायदा असेल किंवा ज्युनियर वकिलांना टायफंड असेल, असे अनेक प्रश्न, अनेक मुद्दे जे वकिलांच्या आणि पक्षकारांच्या किंवा न्यायपालिकेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचे आहेत, तरी पण त्याकडे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा का डोळे झाकपणे करत आहे याचा प्रश्न देखील मनामध्ये सातत्यानं सलकलून राहत आहे. याचं खरं तर मुळात जाण्याचं साठीच लोकशाहीनं खरं तर इलेक्शन घालून दिलेलं आहे, परंतु त्या मताकडं किंवा त्या विषयाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे की चेअरमन किंवा व्हाईस चेअरमन व्हायच्या अनुषंगानं जशी चुरस असते तशी खरं तर वकिलांच्या कामं करण्यासाठी चुरस लागणं खरं तर काळाची गरज आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ही आपल्याला गव्हर्न करणारी बॉडी आहे आणि या भारतामध्ये जेवढ्या काही अशा पद्धतीच्या बॉडी असतील त्या प्रत्येकाचा टेन्युअर 5 वर्षाचा असतो. असं असताना देखील बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी त्यांचा कार्यकाळ जवळजवळ 8.5 वर्ष प्रत्येकाने तो वाढवून घेतला आणि प्रत्येक ठिकाणी शासन प्रशासक नेमत होतं, पण बार काउन्सिलने असं काय फेवर केलं होतं की त्या ठिकाणी शेवटपर्यंत प्रशासक नेमला गेलं नाही. दुसरी अशी गोष्ट की आपले सामाजिक कार्यात भाग घेणारे ॲडव्होकेट आसिम सरोदे साहेब यांच्यावरती ज्यावेळी पक्षाने कारवाई करायचं ठरवलं त्यावेळी बार काउन्सिलने त्याची शहानिशा न करता त्यांची सनद कसल्या आधारे त्यांची सनद घालवली होती त्याचा वकिलांमध्ये अतिशय वकिलांमध्ये या विषयाने नाराजगी आहे. कारण शेवटी ते सुद्धा आपल्या संघटनेचेच सदस्य आहेत, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचेच सदस्य आहेत. मग त्यांना विचारात न घेता त्यांचं म्हणणं न मांडता आपण कसं काय त्यांना हे केलं. वास्तविक आर्टिकल 19(1)(a) ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला मत मांडण्याचं. आणि मग एखाद्याने मत मांडलं तर तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात,
तुम्ही कोणत्या आधारे एखाद्या वकिलाची सनद, तुमचा सदस्य असलेल्या एखाद्या वकिलाची सनद कोणाचं ऐकून तुम्ही रद्द केली? हा माझा या बॉडीला प्रश्न आहे, 25 लोकांना. तर अशा पद्धतीची कारवाई सुद्धा आपल्याला बार काउन्सिलतून झालीच पाहिजे. परंतु विकासाच्या दृष्टीनं, वकिलांच्या संरक्षणाच्या दृष्टीनं किंवा एकूण वकिलांचे काय प्रश्न आहेत या दृष्टीनं काय त्यांचं म्हणजे आता जी नवीन जी येणारी बॉडी आहे तर काय अपेक्षा आहेत आपल्या त्यात काय? येणाऱ्या नवीन बॉडीनं पहिलं प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे की वकिलांवर हल्ले होत आहेत, वकिलांचे फोन होत आहेत, वकिलांचे हाफ मर्डर होत आहेत, कुठल्याही प्रकारची या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाही. वकिलांची फिर्यादसुद्धा लवकर घेत नाही, सर्वसामान्य जनतेची तर घेतच नाहीत पण वकिलांची पण घेत नाही. यासाठी विधी परिषदेनं यासाठी स्वतंत्र कायद्याची आवश्यकता आहे, आणण्याची गरज आहे. त्यासाठी या विधी संघटनेनं यासाठी पावलं उचलावी. संघर्ष करायला तर पाहिजे, संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला कुठली गोष्ट मिळत नाही. तुमचा कायदा आज अस्तित्वात 3 महिन्याचं आश्वासन दिलं, शासनानेही दिलं, परंतु अद्यापर्यंत हा कायदा अस्तित्वात आला. आज वकिलांच्या जीवितांना पण धोका आहे. आज जर पाहिलं तर गुन्हेगारीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. गुन्हेगार हे कुठल्या थराला जातील याचा निर्णय नाही. एखाद्या वकिलाने त्याचं काम चांगल्या प्रकारे चालवलं तरी वकिलांना दोष दिला जातो. अशा वेळेस कायद्यात सुधारणा केली पाहिजे. या अधिवक्ता संघटनाने हे भांडून शासनाच्या मागे लागून यात सुधारणा केली पाहिजे आणि कायदे अस्तित्वात आणले पाहिजे, तरच ते वकिलांना न्याय मिळाल्यासारखं होईल. हे काम त्यांनी करावं एवढी अपेक्षा आहे. तर महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. आपण माळशिरस कोर्टामध्ये आहोत, तिथे ज्येष्ठ विधिज्ञ आपल्यासोबत आहेत. सर काय सांगाल सर, काय अपेक्षा आहे सर आपल्या? गोवा त्यांनी फॉर्म व्हेरिफिकेशन वकिलांचे घेतले, त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला डिजिटल आय कार्ड आम्ही देऊ. 1 वर्ष झालं, प्रत्येक वकिलाचे 500-500 रुपये गोळा केलेले आहेत. तर अजून कसं डिजिटल आय कार्ड आपल्याला मिळालेलं नाही. आणि एखाद्या राजकीय पक्षाचे नेते कसे असतात, एकदा निवडून दिले की 5 वर्ष तिकडे फिरायला सुद्धा नाही. तसे 25 जणांपैकी एखादा अपवाद सोडला तर 24 मधले एकही जण माळशिरस बारला किंवा महाराष्ट्रात कुठेही फिरलेले नाही. त्यांना वकिलांचं देणं घेणं काही नाही, काय नाही. येत्या निवडणुकीत या प्रस्तावनेला सुद्धा धक्का देण्याचं वकिलांचं ठरलेलं आहे, सगळ्या वकिलांचं ठरलेलं आहे. कारण ह्यांनी वकिलासाठी 8 वर्षात एकही निर्णय घेतलेला नाही. आता ते वकील संरक्षण कायदा त्यांनी जो आणलेला आहे, त्यांनी ते गॅजेट काढलं होतं की हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी गॅजेट जाहीर केलं, पण ते गॅजेट वगैरे काही नव्हतं. एका आमदाराने विधिमंडळात पाठवले, त्याचा प्रस्ताव होता की असं असं आपण करू शकतो. तर ते आपल्याला त्याने भूलताप आपल्याला बार काउन्सिल सुद्धा देत आहे. तर याचा सुद्धा त्यांनी विचार करावा आणि निवडणुकीत त्याला यंदा कुणी फिरलं तर ते कुठल्या, माझं तर म्हणणं त्याने 1 वर्षातून किंवा 6 महिन्यातून प्रत्येक बारला भेट द्यायला पाहिजे, वकिलाच्या अडचणी बघायला पाहिजे. येत नाहीत. वेलफेअर फंडाचे वकिलांना किती पैसे मिळतात, त्यांच्या प्रॅक्टिस सोडली किंवा एका दुर्दैवानं मयत झाले, काही त्याचा जसे बार काउन्सिल स्थापन आहे तसे त्यांचा आकडा आहे. 3 लाख करू, 4 लाख करू असं नुसते आश्वासन देतात. तर या निवडणुकीत आम्ही त्या सगळ्यांना धाडस शिकवणार आहे. ॲडव्होकेट मानसिंह उदयसिंह जागेकर. माळशिरस बारमध्ये मी 1988 पासून प्रॅक्टिस करतो आणि त्यावेळेपासून या इलेक्शनचं, महाराष्ट्र आणि गोवा बार इलेक्शनचं पाहतोय. प्रत्येक वेळी म्हणतात बार आम्ही वेलफेअर फंडाबाबत योग्य निर्णय घेऊ, फंडाची तिकिटाची किंमत वाढवून तुम्हाला पैसे मिळतील 3 लाख रुपये, कोणीही करत नाही. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, 5 वर्षांनी इलेक्शन व्हायला पाहिजे. ते इलेक्शन त्या पदावर गेल्यानंतर हे 25 मेंबर कसे पुढं ढकलत 8.5 वर्ष नेलं. जेव्हा सुप्रीम कोर्टानं आदेश दिले की ही निवडणूक ह्या महिन्यात घेतलीच पाहिजे, तेव्हा त्यांनी ती निवडणूक घेतलेली नाईलाज असतो. म्हणजे तोपर्यंत ह्या वकिलांना कुठं संधी मिळू नये. आपण जेवढा कालावधी काढता येईल तेवढा सत्तेची म्हणजे किती सत्तेच्या खुर्चीला चिटकून राहतात ही माणसं, हे दुर्दैव आहे. विधिज्ञांच्या बाबतीत असं व्हायला नाही पाहिजे. योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे होता आणि 5 वर्षातच निवडणूक व्हायला पाहिजे एवढं. आज आपण दिवाणी व फौजदारी न्यायालय माळशिरस या ठिकाणी आपल्यासोबत ज्येष्ठ विधिज्ञ यांनी आपल्यासोबत महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिल निवडणूक प्रक्रियेवर चर्चा केली, अधिवक्ता संरक्षण कायद्यासंदर्भात चर्चा केली. सर्वजण न्यायदर्शन मराठी न्यूजमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.